मला म्हणजे काय घटना झाली इथं? अरुणा ईश्वर महाजन बडगाव. शारदा ही माझी ननंदबाई होती. तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बाबुल हा तिच्याशी 4-5 वर्ष चांगला व्यवस्थित वागला, बोलबाळ होतं तोपर्यंत. पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला, जागा घेतली, तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा. तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ती सांगायची. माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची. तेव्हापासून तो शारदाचा छळ काढला. तेव्हापासून तो छळ चालू केला. शेवटी त्याने तिला जमिनीमध्ये गाडलं. तेव्हा तो शांत बसला. लग्न केव्हा झालं त्याचं? 2010 मध्ये. त्यांना किती मुलं आहेत? 2, एक मुलगी एक मुलगी. नाव काय त्यांचं? त्याचं नाव लाडू आहे मुलाचं. आणि तिला तर आम्ही आज चूज म्हणतो मुलीला. किती वर्षाची आहे ती? ती आहे ना 10 वर्षाची. तिसरी महिना जाते. आणि मुलगा आहे 6 वर्षाचा आहे. हो बोला. आणि महिला आयोगाला बी केस टाकली होती, मागच्या वर्षी टाकली होती. आणि परत बडगावला पण केस टाकली होती. आणि आमच्याकडे राहिली पण 2-2.5 महिने. त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून म्हणून बडगावला पण महिला आयोगाला केस टाकली होती. पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतली महिला आयोगावाल्यांनी. त्याच्यामुळे आज आमची पोरगी आमच्या हातातून चालली. तेव्हा त्यांनी काही केलं असतं तर आज आमची पोरगी जिवंत राहिली असतं. तिला न्याय मिळावा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि तिच्या सासूला पण व्हावी फाशीची शिक्षा. सासूचं